नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण हे सुंदर जास्वंदाचे फूल बनवायला शिकणार आहोत. बघा, एकदम सुंदर लाल जास्वंदाच्या फुलासारखं दिसत आहे, जे असं डबल रेगी असतं त्या फुलासारखं, आणि तुळजासुद्धा तसाच आहे. तर हे गणपतीच्या सजावटीसाठी किंवा तोरणासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. कधीही न चिमणारं आणि शोभा वाढवणारं असं हे फूल आहे. गणपतीला का वाहतात याच्या मागचं सुद्धा कारण आपण हे बनवता जाणून घेऊ. तर चालू करूया. म्हणजे याच्यासाठी काय काय लागतं ते बघूया. 3 mm क्रोशा हुक घेत आहे आणि एक हिरवा आणि शेड देण्यासाठी 2 रेड रंगाचे शेड, एक थोडा डार्क आहे आणि हा एक बेसिक लाल कलर. सुरुवातीला हिरव्या रंगापासून चालू करायचं आहे. एक मॅजिक रिंग घ्यायचा आहे, याप्रमाणे धरून याला असा वेढा टाकायचा आणि हा एक रिंग सर्कल तयार होतो. आता याच्यामध्ये एक चेन करायची आहे, 3 चेन करायचे आहे, 1 2 3, आणि याच सर्कलमध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे. हे 3 चेन पकडून 6 होतील आणि 3 चेन वगळून 5. बघा, आता हे एकूण 3 डबल क्रोशे झाले. असे टोटल 6 करायचे आहे. 4 5 6 डबल क्रोशे झाल्यानंतर याच्या 3rd चेनमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे स्लीव स्टिचने. त्याआधी हा एक जो धागा आहे हा ओढून घ्यायचा, म्हणजे हा जो रिंग आहे तो पूर्ण बंद होईल, आणि इथे असं स्लीव स्टिचने जोडून घ्यायचं, म्हणजे हा देठाचा भाग तयार होईल. हे बघा, स्लीव स्टिचने जोडून घ्यायचं. आता नेक्स्ट राऊंड कसा करायचं ते बघूया. 3 चेन करायच्या, त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया करायचा आणि त्याच्या पुढच्या याच्यात सुद्धा 2 डबल क्रोशे करायचे. असे प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे, म्हणजे खाली 6 होते. आता प्रत्येक स्टिचमध्ये 2 म्हणजे 12 डबल क्रोशे होते. तर हे पूर्ण करून दाखवते. प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. हे बघा, 12 डबल क्रोशे तयार करून झाले आहे. आता इथे सुद्धा 3rd चेनमध्ये स्लीव स्टिचने जोडून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे, आणि इथे एक चेन करून हा धागा, आणि याच्या पुढचा सुद्धा राऊंड आपल्याला ग्रीन कलरचाच करायचा आहे. 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि इथे सुद्धा प्रत्येक एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे. म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 12 डबल क्रोशे बनवायचे आहे. 2 डबल क्रोशे प्रत्येक स्टिचमध्ये. तर हा राऊंडसुद्धा करून घेते आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते. सेम आहे खालच्या राऊंडसारखाच. या राऊंडमध्ये परत एकदा सांगते, प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशा घ्यायचा आहे, म्हणजे 12 डबल क्रोशेवर 12 डबल क्रोशे होतील. 12 डबल क्रोशे करून झाल्यानंतर इथे 3rd चेनमध्ये स्लीव स्टिचने जोडून घ्यायचं आहे, आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे, कारण आता याच्यानंतर आपल्याला पाकळ्यांचा भाग तयार करायचा आहे. पाकळ्यांचा भाग करण्यासाठी पहिले एक गाठ करून घ्यायची. सुरुवातीला थोडा डार्क शेड वापरायचा आहे. एक चेन करून घ्यायची आणि इथे कोणत्या पण एका गॅपमध्ये स्पेसमध्ये जोडायचं सिंगल क्रोशाने. ह्या अशा गॅपमध्ये जोडल्यानंतर 3 चेन करायच्या, 2 3, आणि याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे, 1
2 म्हणजे हा 3 धरून 3 चेन धरून 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे आणि थर्ड चेनमध्ये जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपण हे इथून सुरुवात करू शकतो किंवा इथून केली तर हा भाग फिनिशिंगचा दिसतो. म्हणजे बाहेरच्या बाजूने विणत यायचं आहे. हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर स्लिप स्टिचने जोडून एक चेन करून हा धागा कापून घेऊ. आता रेड कलरचा धागा घ्यायचा आहे. याला एक गाठ करून घ्यायची आणि इथे 3-3च्या गॅपमध्ये जोडायचं. 3 डबल क्रोशानंतर जी गॅप आहे तिथे जोडायचं. 3 चेन करायच्या, 1 2 3. गॅपमध्ये जोडण्याच्या ऐवजी एका स्टिचमध्ये जोडू शकतो, कोणत्या पण एका स्टिचमध्ये. इतकं काही त्यांनी इफेक्ट पडणार नाही आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. या राऊंडमध्ये पण प्रत्येक एका स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे करायचे आहे, जसं आपण या राऊंडमध्ये केले आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 सेम स्टिचमध्ये. एक 2 3. आता नेक्स्ट स्टिचमध्ये असेच 3 डबल क्रोशे करायचे, 2 3. असे प्रत्येक स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. हे बघा, अशा प्रकारे प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करून झाले आहे. आता हा राऊंड कंप्लीट झाल्यावर एक चेन करून घ्यायची आहे आणि त्याच स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे. त्यानंतर 3 चेन आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा. परत 3 चेन, 1 2 3 आणि त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा. तर तुमच्या हा पॅटर्न लक्षात येत असेल. 3 चेन करायच्या आणि त्याच्या समोरच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशा करायचा. 3 चेन, समोरच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशा. म्हणजे एक अशी बारीक फ्रिल तयार होत आहे, जी अशी जास्वंदाच्या फुलाला असते. तसं पूर्ण सगळ्या स्टिचेसमध्ये अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. 3 चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशा. हा आपला शेवटचा राऊंड आहे. तर हे झाल्यावर दाखवते. फूल पूर्ण झाल्यावर तुरा बनवायचा आहे. त्यासाठी पण मी डार्क कलर घेत आहे. इथे एक गाठ मारून घ्यायची आणि 26 चेन करायचे आहे. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा टोटल 26 चेन करून झाल्या की दाखवते. तुम्हाला जितका लंबा तुरा पाहिजे आहे तितक्या करू शकता. हा जर जास्त वाटत असेल तर कमी पण करू शकता. तर मी इथे 22 केले आहे. 3 चेन सोडल्यानंतर 4th चेनमध्ये डबल क्रोशा करायचा. अशा सगळ्याच चेन्समध्ये डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. सगळ्या म्हणजे इथे लास्टला 5 डबल क्रोशा 5 चेन सोडायचे आहे. शेवटच्या 5 चेन सोडून मग बाकी सगळ्याच चेनमध्ये डबल क्रोशे करायचे आहे.
असे डबल क्रोशे झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशे करायचा आहे नेक्स्ट स्टिचमध्ये. असा, आणि त्याच्या पुढच्या 2 स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. एक 2 सिंगल क्रोशे झाल्यानंतर शेवटच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायचे आहे. 1 2 3 स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच करायचं आणि शेवटी एक चेन करायची. त्यानंतर हा असा एवढा धागा सोडून कापून घ्यायचा. ह्या धाग्याने आपल्याला नंतर शिवायचं आहे. हे बघा, एवढा धागा सोडून घ्यायचा. हा उरलेला धागा अशा सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि त्यानंतर याला असं शिवून घ्यायचं आहे दोन्ही कडा याच्या. हे बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण शर्टपर्यंत असं दुमडून शिवून घ्यायचं. हे असं शर्टपर्यंत शिवून झाल्यानंतर हा तुझा इथे असा जोडायचा आहे. त्यासाठी काय करायचं, ही सुई याच्यातून टाकायची आणि इथे ओढायचं. असा हा फिक्स बसतो. आता एक शेवटची स्टेप झाली आहे, ती म्हणजे इथे पिवळ्या रंगाने याला असे परागकण आहे ते करायचे आहे. त्यासाठी धागा पिवळ्या रंगाचा सुईत ओवून घेतला आणि इथे त्याला टाकायचं. असं थोडासा धागा सोडायचा बाहेर, पुन्हा इथूनच टाकायचं. इथे पण थोडासा सोडायचा आणि त्याच ठिकाणाहून खालून ओढायचा. असं छोट्या छोट्या पाकळ्यासारख्या शिवून घ्यायच्या आहे भोवताल. या तुझ्याच्या भोवताल अशा ह्या शिवून घ्यायच्या आहे. ओढताना इथे थोडासा सोडायचा आहे. अशा शिवून घेऊ. ह्या अशा पाकळ्या पाकळ्या शिवून झाल्यानंतर याला असं मध्ये कापून घ्यायचं. प्रत्येक पाकळी मधातून आणि नंतर याचे हे जे बारीक धागे आहेत ते सुद्धा असे वेगळे करून घ्यायचे सुईच्या मदतीने. आणि जर हे जास्त लांब वाटत असेल तर हे कापून घेऊ शकता एक्स्ट्रावाने. तर अशा पद्धतीने हे फूल पूर्ण झालं आहे. तर अशा पद्धतीने हे सुंदर असं फूल तयार झाले आहे. आता हे गणपतीला का वाहतात ते सांगायचं राहिलं, कारण गणपतीला जो असा लाल रंग आहे
रक्तवर्ण म्हणतो. तर या लाल रंगामध्ये गणपतीचं तत्व जास्त प्रमाणात खेचले जाते आणि मग आपण हे जेव्हा गणपतीला वाहतो तेव्हा त्याचा लाभ वाहणाऱ्याला म्हणजे पूजा करणाऱ्याला पण होत असतो. तर गणपतीच्या पूजेमध्ये नक्की वापरा हे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच विविध व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.